नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जी के व्हॅली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी मुख्य सेविका, पर्यवेक्षिका, सुपरवायझर या परीक्षेमध्ये येणारी काही महत्त्वाची प्रश्नोत्तरे जी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहेत। मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल। चला तर मग आपण आपल्या प्रश्नाकडे वळूया। तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 1। BCG लस कोणत्या आजाराविरुद्ध संरक्षण देते? खाली ऑप्शन दिलेले आहेत। A. डांग्या खोकला, B. पोलिओ, C. क्षयरोग, D. गोवर। तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक C. क्षयरोग। BCG लस क्षयरोग या आजाराविरुद्ध संरक्षण देते। आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया। प्रश्न क्रमांक 2। MR लसीकरणात कोणत्या 2 आजारांचा समावेश होतो? ऑप्शन आहे A. मलेरिया व गोवर, B. गोवर व रुबेला, C. पोलिओ व रुबेला, D. टिटॅनस व मलेरिया। तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक B. गोवर व रुबेला। MR लसीकरणात गोवर व रुबेला या 2 आजारांचा समावेश होतो। आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया। प्रश्न क्रमांक 3। ओरल पोलिओ वॅक्सिन OPV कुठल्या प्रकारे दिली जाते? ऑप्शन आहे A. इंजेक्शन, B. गोळ्या, C. थेंब रूपात, D. मलम। तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक C. थेंब रूपात। ओरल पोलिओ वॅक्सिन ही OPV थेंब रूपात दिली जाते। आता यानंतरचा पुढील आणि महत्त्वाचा प्रश्न घेऊया। प्रश्न क्रमांक 4। लसीकरण कोणत्या वयोगटात सर्वाधिक महत्त्वाचे असते? ऑप्शन आहे A. 6 ते 12 वर्षे, B. 15 ते 20 वर्षे, C. 0 ते 5 वर्षे, D. 25 ते 30 वर्षे। तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक C. 0 ते 5 वर्षे। लसीकरण हे 0 ते 5 वर्ष वयोगटात सर्वाधिक महत्त्वाचे असते। आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5। लसीकरणासाठी कोणती योजना केंद्र सरकारकडून राबवण्यात येते? ऑप्शन आहे A. मिशन शक्ती, B. आयुष्मान भारत, C. मिशन इंद्रधनुष, D. मातृवंदना योजना। तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक C. मिशन इंद्रधनुष। लसीकरणासाठी मिशन इंद्रधनुष योजना केंद्र सरकारकडून राबवण्यात येते। आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया। प्रश्न क्रमांक 6। DPT लस कोणत्या आजाराविरुद्ध दिली जाते? ऑप्शन आहे A. डांग्या खोकला, पोलिओ, टिटॅनस, B. डांग्या खोकला, डिप्थेरिया, टिटॅनस, C. गोवर, रुबेला, पोलिओ, D. क्षयरोग, डिप्थेरिया, गोवर। तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक B. डांग्या खोकला, डिप्थेरिया, टिटॅनस। DPT लस ही डांग्या खोकला, डिप्थेरिया, टिटॅनस या आजारांविरुद्ध दिली जाते। आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया। प्रश्न क्रमांक 7। ICDS योजनेत लसीकरण कोणाच्या सहकार्याने केले जाते? ऑप्शन आहे A. आरोग्य सेवक सेविका, B. अंगणवाडी सेविका, C. आशा कार्यकर्त्या, D. वरील सर्व। तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक D. वरील सर्व। ICDS योजनेत लसीकरण आरोग्य सेवक, अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्त्या यांच्या सहकार्याने होते, त्यामुळे आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक D. वरील सर्व। आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया। प्रश्न क्रमांक 8। मुलांचे लसीकरण
योग्य वेळी न झाल्यास काय होऊ शकते? ऑप्शन आहे ए. मुलांची उंची वाढते, बी. रोगप्रतिकारक शक्ती वाढते, सी. गंभीर संसर्गजन्य आजार होऊ शकतात, डी. शाळेत प्रवेश मिळतो. तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. गंभीर संसर्गजन्य आजार होऊ शकतात. आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 9. पोलिओ लसीकरण दिवसाला काय म्हणतात? ऑप्शन आहे ए. आरोग्य दिवस, बी. बाल सुरक्षा दिवस, सी. पल्स पोलिओ दिवस, डी. पौष्टिक आहार दिवस. तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. पल्स पोलिओ दिवस. पोलिओ लसीकरण दिवसाला पल्स पोलिओ दिवस म्हणतात. आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 10. लसीकरणाची माहिती नोंदवण्यासाठी कोणता ॲप वापरला जातो? ऑप्शन आहे ए. आरोग्य सेतू, बी. डिजिलॉकर, सी. पोषण ट्रॅकर, डी. आयुष ॲप. तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. पोषण ट्रॅकर. लसीकरणाची माहिती नोंदवण्यासाठी पोषण ट्रॅकर हा ॲप वापरला जातो. आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 11. लसीकरण करताना इंजेक्शन कोणत्या ठिकाणी दिला जातो? ऑप्शन आहे ए. फुफ्फुसात, बी. स्नायूमध्ये, सी. हृदयात, डी. मेंदूमध्ये. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. स्नायूमध्ये. लसीकरण करताना इंजेक्शन स्नायूमध्ये दिला जातो. आता यानंतरचा पुढचा आणि महत्त्वाचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 12. भारतामध्ये लसीकरणाचा पहिला टप्पा कोणत्या गटासाठी सुरू करण्यात आला होता? ऑप्शन आहे ए. वृद्ध वयातील नागरिक, बी. आरोग्यसेवक व फ्रंटलाईन वर्कर्स, सी. पोलीस कर्मचारी, डी. शाळेतील विद्यार्थी. तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. आरोग्यसेवक व फ्रंटलाईन वर्कर्स. भारतामध्ये लसीकरणाचा पहिला टप्पा आरोग्यसेवक व फ्रंटलाईन वर्कर्स या गटासाठी सुरू करण्यात आला होता. आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 13. खालीलपैकी कोणती लस पोलिओ रोगाविरुद्ध दिली जाते? ऑप्शन आहे ए. BCG, बी. OPV, सी. MMR, डी. DPT. तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. OPV. खालीलपैकी OPV ही लस पोलिओ रोगाविरुद्ध दिली जाते. आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 14. BCG लस कोणत्या रोगासाठी वापरली जाते? ऑप्शन आहे ए. हिवताप, बी. क्षयरोग, TB, सी. डेंग्यू, डी. कॉलरा. तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. क्षयरोग, TB. BCG ही लस क्षयरोग म्हणजेच TB या रोगासाठी वापरली जाते. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15. पालकांनी मुलांना जन्मानंतर किती दिवसात BCG लस द्यावी? ऑप्शन आहे ए. 7 दिवसात, बी. 15 दिवसात, सी. 1 वर्षात, डी. 1 महिन्यात. तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. 7 दिवसात. पालकांनी मुलांना जन्मानंतर 7 दिवसात BCG लस द्यावी. आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 16. DPT लसीकरणात कोणते 3 रोग प्रतिबंधित केले जातात? ऑप्शन आहे ए. डिप्थेरिया, पर्ट्युसिस, टिटॅनस, बी. टायफॉईड, TB, मलेरिया, सी. कॉलरा, डेंग्यू,
चिकनगुनिया, डी. पोलिओ, डेंग्यू, हिवताप. तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, डिप्तेरिया, पर्ट्युसिस, टिटॅनस. DPT लसीकरणात डिप्तेरिया, पर्ट्युसिस, टिटॅनस हे 3 रोग प्रतिबंधित केले जातात. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17. खालीलपैकी कोणती लस सध्या गर्भवती महिलांना दिली जाते? ऑप्शन आहे ए. पोलिओ लस, बी. टिटॅनस लस, सी. MMR लस, डी. DPT लस. तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, टिटॅनस लस. खालीलपैकी टिटॅनस लस ही सध्या गर्भवती महिलांना दिली जाते. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18. राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रम कोणत्या वर्षी सुरू झाला? ऑप्शन आहे ए. 1978, बी. 1985, सी. 1990, डी. 2000. तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 1985. राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रम हा 1985 या वर्षी सुरू झाला. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19. पंचसूत्री लसीकरण कार्यक्रमात एकूण किती प्रमुख लसी समाविष्ट आहेत? ऑप्शन आहे ए. 3, बी. 5, सी. 7, डी. 9. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 5. पंचसूत्री लसीकरण कार्यक्रमात एकूण 5 लसी समाविष्ट आहेत. आता यानंतरचा पुढचा आणि शेवटचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक 20. कोविड-19च्या काळात भारतात तयार झालेली स्वदेशी लस कोणती आहे? ऑप्शन आहे ए. फायझर, बी. मॉडर्ना, सी. कोवॅक्सिन, डी. स्पुटनिक व्ही. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, कोवॅक्सिन. कोविड-19च्या काळात भारतात तयार झालेली स्वदेशी लस कोवॅक्सिन ही आहे. मित्रांनो, जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला आमचे असेच अभ्यासाचे नवनवीन व्हिडिओ भेटत राहतील.